लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। 17व्या नाट्य कामगार महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय पुणे अंतर्गत गट कार्यालय कोल्हापूर द्वारा आयोजित 17वा नाट्य कामगार महोत्सव प्राथमिक स्पर्धा 2024-25 चा पारितोषिक वितरण समारंभ आज शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला। पारितोषिक वितरण प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। दिनांक 2 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत प्राथमिक नाट्य महोत्सव स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। यावेळी मार्वलस इंजिनिअरिंगचे चेअरमन संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रत्येक क्षेत्रात एक कलाकार दडलेला असतो, मग ते पोलीस खातं असो, डॉक्टर असो किंवा शिक्षक। या कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य कामगार संघटना करत आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी व्यक्त केले। यावेळी कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर कोल्हापूर यांनी सादर केलेल्या तिचे संदर्भ नसलेली गोष्ट या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाट्यप्रयोग प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र कागल यांनी सादर केलेल्या श्वेतावर्णी श्यामकर्णी या नाटकाने पटकावला। तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सातारा यांनी सादर केलेल्या असं कधी होत नाही या नाटकाने पटकावला। यासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट अभिनय महिला व पुरुष गट, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना या विभागातील विजेत्यांना देखील सन्मानित करण्यात आले। यावेळी पवन खेबुडकर, सिनेवन नाट्य अभिनेते संजय मोहिते, प्रतिज्ञान नाट्य संस्थेचे संचालक प्रशांत जोशी, सुरेश केसरकर, मनोज पाटील, विजय शिंगाडे यांच्यासह कलाकार, नाट्यप्रेमी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।